आपला भारत आणि इथली बेरोजगारी हे दिवसेंदिवस अधिकाधिक किचकट होत चाललेलं समीकरण। भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी 83% बेरोजगार हे तरुण आहेत। नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालाच्या म्हणण्यानुसार सुशिक्षित माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे। इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातील रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या अहवालात काही महत्त्वाच्या निरीक्षणं नोंदवण्यात आली आहे। काय आहे हे निरीक्षणं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विन आणि तुम्ही पाहत आहेत YFT मीडिया। माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या बेरोजगारीचं प्रमाण 2000 साली 54.2% होतं, तर 2022 मध्ये ते वाढून 65.7% झालं। यात असंही लक्षात आलं की तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या तुलनेत प्रौढांना मिळणाऱ्या नोकऱ्यांचा दर्जा जास्त चांगला आहे। भारतात जगाच्या तुलनेत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे। सन 2000 ते 2019च्या काळात महिलांचं रोजगारातला सहभागाचं प्रमाण हे जवळपास 14.4% कमी झालं होतं। नंतरच्या काळात यामध्ये सुधारणा होऊन हा दर 8.3% वाढला। रोजगाराच्या बाबतीत जेंडर गॅप म्हणजे काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या प्रमाणात प्रचंड दरी आहे। 2022 साली काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण 32.8% होतं, तर पुरुषांचं प्रमाण होतं 77.2%। महिलांचा सहभाग हा स्वयंरोजगार आणि घरकामात जास्त आहे। एकूण रोजगारापैकी शेतीमधल्या रोजगाराचं प्रमाण 2000 साली तब्बल 60% होतं। हे प्रमाण कमी होऊन 2019 साली 42% झालं। 2000 ते 2019 या काळात शेतीमधल्या रोजगारांपेक्षा बिगर शेती क्षेत्रातल्या रोजगारांमध्ये वाढ नोंदवण्यात आली होती। कृषी क्षेत्रातून बाहेर पडलेल्यांना बांधकाम आणि सेवा क्षेत्रात रोजगार मिळाला, पण 2019 नंतर विशेषतः कोविडच्या जागतिक साथीनंतर कृषी क्षेत्रातल्या रोजगारांमध्ये वाढ झाली। विविध धोरणात्मक निर्णय किंवा योजना असूनही SC आणि ST म्हणजेच अनुसूचित जाती किंवा जमातीमधल्या रोजगारक्षम व्यक्तींना संधी पोहोचवणं अजूनही कठीण जात आहे। आर्थिक गरज असल्याने हा वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारात सहभागी आहे, पण हा वर्ग कमी पैसे मिळवणाऱ्या तात्पुरत्या वा हंगामी कामात असंघटित क्षेत्रात कार्यरत आहे। भारतातील 90% श्रमिक हे असंघटित क्षेत्रात काम करतात आणि या क्षेत्रांमध्ये रोजगारांची हमी नाही, म्हणजे रोज काम मिळेलच याची खात्री नाही। सोबतच कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करण्यात किंवा ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं हा अहवाल सांगतो। या अहवालातील एक धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या तरुणांमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं कौशल्याचा अभाव आहे। जवळपास 75% तरुणांना फाईल अटॅच करून ईमेल पाठवता येत नसल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय। 2022 साली स्वयंरोजगार हाच रोजगाराचा प्राथमिक स्रोत होता आणि याचं प्रमाण होतं ते जवळपास 55.8%। 2000 ते 2019 या काळातही हे प्रमाण 52%च्या आसपास स्थिर होतं। कॅज्युअल एम्प्लॉयमेंट म्हणजेच गरजेनुसार काम करण्याचं प्रमाण 2022 मध्ये 22.7% होतं, तर नियमित नोकरीचं प्रमाण 2022 मध्ये 21.5% होतं। बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अनेक वर्ष रोजगाराचं प्रमाण हे सातत्यानं कमी राहिलंय। हा तिथल्या स्थानिक धोरणांचा परिणाम असल्याचंही या अहवालामध्ये म्हटलंय। कोविड-19च्या जागतिक साथीमुळे यूथ लेबर मार्केट समोर अडचणी वाढल्या आणि लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीचा आकडा वाढला। लॉकडाऊन नंतर या प्रमाणात काही सुधारणा झाली, पण त्यासोबतच कामाचा दर्जाही घसरला। स्वयंरोजगाराचं प्रमाण वाढलं आणि सोबतच अनपेड फॅमिली वर्क म्हणजेच असं घरगुती काम ज्यामध्ये पैसे मिळत नाही त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं। ILOच्या अहवालातील आकडे महत्त्वाचे असले तरीही बेरोजगारी बाबतीत आणखीनही काही पैलू महत्त्वाचे आहेत। भारतातील बेरोजगारी संदर्भात ILOचा अहवाल आल्यानंतर देशात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या। बेरोजगारी आणि रोजगार हा आपल्या देशातील अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि त्याबाबत सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होणं गरजेचं आहे। परंतु बेरोजगारीबाबत होणाऱ्या चर्चा बऱ्याच वेळी आकड्यांवर अडकलेल्या असतात, त्याबाबत केवळ संख्यात्मक चर्चा होते। बेरोजगारीच्या इतरही आयामावर चर्चा झाल्या पाहिजे। यापैकी 2 पैलू महत्त्वाच्या म्हणजे रोजगार आणि बेरोजगारी या संक्रमण व्यवस्थेतील 2 संज्ञा आहेत। बेरोजगारीच्या इतर आयामावरही चर्चा झाल्या पाहिजे। यापैकी 2 महत्त्वाचे पैलू म्हणजे रोजगारी आणि बेरोजगारी या संक्रमण व्यवस्थेतील 2 संज्ञा आहेत। आज रोजगारावर असणारा एखादा नागरिक उद्या बेरोजगार असू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे कंत्राटीकरण सुरू आहे त्याकडे पाहता संक्रमण व्यवस्थेमधला हा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो। राज्यामध्ये सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे।
राजकारणी आणि त्यांचे राजकारण बेरोजगारीच्या मुद्द्यावर नेहमीच आपल्या प्रचाराच्या भाकऱ्या शेकताना दिसतात, पण खरोखर या मुद्द्यावर आपल्या देशात काम होणार आहे का? आणि जर झालेच तर ते कधी होईल याचं सामान्य माणसांना उत्तर अजूनही सापडलेलं नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंटमध्ये मांडायलाही विसरू नका. धन्यवाद.